नमस्कार मित्रांनो, 8 मेच्या प्रोममध्ये दिशा आणि दामिनी मिळून सगळं कारस्थान करतात, पण शिक्षा मिळते ती एकटी दामिनीला। आणि फक्त शिक्षा नाही मिळत तर सगळे दामिनीची खिल्ली उडवतात। ह्यामुळे दामिनीला खूप अपमान वाटतो। ती दिशाला बोलायला जाते, पण दिशा तिलाच धमकी देते आणि तुझ्या घरामध्ये काहीच इज्जत नाही याची जाणीव करून देते। आता दिशा स्वतःला खूप ग्रेट समजते, पण तिला माहीत नसतं तिने पंगा घेतलेला असतो तो दामिनीशी। दामिनी मनात म्हणते, दिशा तू आत्ता तर वाचली, पण ह्यापुढे तुला माझ्यापासून कोण वाचवणार? काही झालं ना, वहिनींना कळायला हवं की यामध्ये मी एकटी नव्हती, त्यांची होणारी लाडकी सून पण होती। मग बघते प्रीतमसोबत तुझं लग्न कसं होतं ते। मारुती लग्नाबद्दल पुन्हा पारूला विचारतो। पारू म्हणते, नाही 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 बा, लगीन नाही या। ती गणीकडे बघते, गणी पण नाही म्हणून मान हलवतो। पारू म्हणते, बा ते सोडून तू काही बी बोल। मारुती म्हणतो, अगं असं काय करती? आयल्या मॅडमने तुझ्यासाठी हरीश सरांचं स्थळ सुचवलं, त्यांना असं नाही कसं म्हणायचं? पारू म्हणते, बा मी तुला एकदा सांगितलं ना, मी लगीन नाही करणार म्हणजे नाही करणार। आता मात्र मारुतीचं पारूसमोर काहीच चालत नाही। तो आता आयल्याकडे जातो आणि म्हणतो, मॅडम तू पारूच्या भल्यासाठी हरीश साहेबांचं स्थळ सुचवलं, लग्न करायला ती नाही म्हणते। श्रीकांत म्हणतो, मारुती पण हरीश चांगला मुलगा आहे। मारुती म्हणतो, साहेब मी पारूला लई समजवलं पण ती ऐकायलाच तयार नाही। आदित्य म्हणतो, मी बोलू का पारूशी? आयल्या म्हणते, नको आदित्य, तिची इच्छा नसेल तर आग्रह करण्यात काहीच अर्थ नाही, आणि एवढी घाई कशाला करायची? आपण पारूला पण थोडा वेळ देऊया, तिच्यासोबत अजयने जे केलं त्यामुळे ती घाबरली असेल। श्रीकांत म्हणतो, हो ना, नाहीतर पारू अशी मुलगी नाही आहे, जे सांगितलं ना ते अगदी निमूटपणे ऐकते। आता मारुतीच्या मनावरचं दडपण निघून जातं। तुम्हाला काय वाटतं, खरंच आयल्या खूप मोठ्या मनाची आहे ना? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।